नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण पाहणार आहोत 2024च्या प्रिलिम पेपरमधील भूगोल या विषयाचा थीम्सचं ॲनालिसिस. भूगोल या विषयाचे प्रश्न क्रमांक 16 पासून सुरुवात होते इथे. तर पहिला प्रश्न बघूया, म्हणजेच प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी सखोल उदरनिर्वाहक शेतीचे वैशिष्ट्य नाही. म्हणजे ह्या जे 4 वैशिष्ट्ये दिलेली त्यातलं कुठलं उदरनिर्वाहक शेतीचं वैशिष्ट्य नाही असा प्रश्न विचारला गेलेला आहे. आता हा जर प्रश्न बघितला आपण तर हा शेती किंवा कृषी ह्याशी रिलेटेड ह्या थीमशी रिलेटेड हा प्रश्न आहे. ठीक आहे, शेती किंवा कृषी. पुढे प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणता नागरी वस्तीचा आकृतिबंध नाही, आणि खाली 4 पर्याय दिलेले आहेत. तर नागरी वस्ती किंवा जे काही वस्तीचे प्रकार आहेत हे कशामध्ये येतं आपल्याला माहिती आहे, मानवी भूगोल, ह्युमन जिओग्राफी. मानवी भूगोल ह्या थीममध्ये हे प्रकार येतात. प्रश्न क्रमांक 18. देश दिलेले आहेत आणि त्यांची राष्ट्रीय उद्याने दिलेली आहेत. म्हणजे इकडं या बाजूला देश आणि त्याच्यातील नॅशनल पार्क यांची लिस्ट दिलेली आहे. ठीक आहे, तर हे कशाच्या अंतर्गत येतं, नॅशनल पार्क्स. ओके, म्हणजेच राष्ट्रीय उद्याने या थीम अंतर्गत येतं. तर आपल्याला माहिती आहे भारतामध्ये जे विविध नॅशनल पार्क आहेत किंवा मग असे जे विविध देशातले जे नॅशनल पार्क आहेत ते जर आपण इथं केले तर याच्यावरून हा प्रश्न नक्की सुटू शकतो. प्रश्न क्रमांक 19. हेतवणे प्रमुख जलसिंचन योजना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे. म्हणजे हेतवणे जी जलसिंचन योजना आहे ती कुठल्या जिल्ह्यात स्थित आहे असा प्रश्न विचारलेला आहे. आणि हे आपल्याला कशामध्ये येतं, जलसिंचन या प्रकारात येतं, जो कशाचा भाग आहे, नदी प्रणाली. म्हणजे ही जे नदी प्रणाली जो टॉपिक आहे त्याच्या अंतर्गत जे काही छोटे मोठे धरणं बांधले जातात, कालवे काढले जातात किंवा विविध जे प्रोजेक्ट राबवले जातात ते या थीम अंतर्गत, नदी प्रणालीतली सब थीम जलसिंचन, त्या अंतर्गत हा प्रश्न आपण कव्हर करू शकतो. नदी प्रणाली जर आपण व्यवस्थित केली तर त्याच्यावरचे धरणं आणि कालवे जर केले तर हा प्रश्नाचा उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो. पुढे प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणता जलजन्य खडकाचा गुणधर्म नाही. आता इथं कशाचा विचारले, खडकाचा. आता हे आपल्याला माहिती आहे की खडक ही सगळ्यात मोठी थीम आहे. खडक म्हणजे विविध प्रकारचे जे खडक आहेत त्याच्याशी रिलेटेड MPSCनं आजपर्यंत भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. त्याच थीममधला एक की जलजन्य खडकाचा गुणधर्म नाही असं विचारलं, मग हा खडक ह्या थीमच्या अंतर्गत प्रश्न येतो. प्रश्न क्रमांक 21. भारतातील जनगणना वर्ष व मृत्यूदर यांच्या योग्य जोड्या लावा. इथं वर्ष आणि मृत्यूदर किती, दर हजारामागे किती मृत्यूदर आहे ते इथं दिलेलं आहे. तर हे कुठल्या टॉपिकमध्ये येतं आपल्याला माहिती आहे, लोकसंख्या, पॉप्युलेशन. आता लोकसंख्या हाच टॉपिक इकॉनॉमीमध्ये पण येतो, म्हणजेच अर्थशास्त्रात, पण तिकडच्या लोकसंख्येचा अप्रोच वेगळा आणि इकडच्या लोकसंख्येचा अप्रोच थोडासा कम्पॅरेटिव्हली वेगळा. पुढे प्रश्न क्रमांक 22. विखुरलेल्या वसाहतीची खालील वैशिष्ट्ये आहेत आणि 4 विधानं दिलेली आहेत. आता हे डोंगराळ भाग, गवताळ भाग किंवा मग नदी, डोंगररांगा, रेल्वे, रस्ते. आता हे जी वैशिष्ट्ये आहेत हे कशाची, वसाहतीची. वसाहत म्हणजे मानवी वसाहत. आता हे अगेन मगाशी बघितल्याप्रमाणे हे कशामध्ये येणार, मानवी भूगोल, ह्युमन जिओग्राफी, मानवी भूगोल. पुढे प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणती सिंधू नदीची उपनदी नाही. आता सिंधू नदी आपल्याला माहिती आहे हिमालयीन नद्या वरच्या हिमालयाच्या ह्याच्यातले नदी प्रणालीमधली प्रमुख नदी सिंधू नदी. ठीक आहे, तर हा कुठल्या ह्याच्या अंतर्गत येणारा प्रश्न, नदी प्रणाली. आता नदी प्रणाली 2, एक महाराष्ट्राची आणि एक भारताची, तर ही कुठली येणार, भारताची. ठीक आहे, भारतीय. आणि जागतिक नदी प्रणाली पण आहे, त्याच्यावर पण क्वेश्चन पाहायला मिळू शकतात इथे. पुढे प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात. आता वृक्षाकार, समांतर, निश्चित जाळीदार. आता हे जे आहेत हे कशाच्या अंतर्गत येतं, अगेन नदी प्रणाली. नदी प्रणालीची जर वैशिष्ट्य वगैरे जर आपण व्यवस्थित केली बारकाईनं तर त्याच्या अंतर्गत हा प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. प्रश्न क्रमांक 25. खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. सन 2011च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वात जास्त घनता मुंबई उपनगर जिल्ह्याची होती आणि 2011च्या अंतिम जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घनतेत कोल्हापूर जिल्ह्याचा 5वा क्रमांक होता. आता लोकसंख्येची घनता विचारलेली आहे. आता ही मुंबई आणि कोल्हापूर ह्या 2 जिल्ह्याच्या बाबतीत विचारलेले, पण अगेन हे कशामध्ये येईल, लोकसंख्या म्हणजेच पॉप्युलेशनचा अंतर हा टॉपिक कव्हर होतो. पुढे प्रश्न क्रमांक 26.
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आणि खाली 4 विधानं दिलेली आहेत. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेट समूहाबद्दल एक विधान दिलेलं आहे. सागरी सरहद्द, बंगालचा उपसागर आणि पाकिस्तानसोबतची भूसीमेची नैसर्गिक हद्द आहे. इथं अंदमान आणि निकोबारबद्दल पण ह्या विधानामध्ये मेन्शन केलेलं आहे. तर हे कशामध्ये येतं? राजकीय भूगोल म्हणजे पॉलिटिकल. आता हे पॉलिटिकल काय येतं? कारण ह्याच्यामध्ये जे भूसीमा असतील, नैसर्गिक सीमा असतील किंवा सागरी सीमा असतील त्याच्याबद्दल किंवा हे लक्षद्वीप बेट समूह असेल, हे जे ना हे पॉलिटिकल जिओग्राफीमध्ये येतं, जे की भारताचा भाग आहे, पाकिस्तानचा भाग आहे, सीमेचा भाग आहे किंवा कुठल्या देशासोबतची वेगवेगळी सीमा आहे, त्याच्या अंतर्गत हा प्रश्न येतो. पुढे प्रश्न क्रमांक 27. पुढील कोणत्या घटकाच्या माध्यमातून मासेमारी विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे? आणि खाली 4 हे दिलेले आहेत. भारतीय मत्स्यपालन सर्वेक्षण, राष्ट्रीय मत्स्यपालन विकास महामंडळ, बंदरांचा विकास आणि मांस बाजारपेठ. ठीक आहे. तर हे जे आहे हे कशाच्या रिलेटेड येतं? उद्योग, जे की शेती आधारित जे उद्योग आहेत आपले, की ज्याच्यासाठी आपल्याला मंडळ स्थापन करायची गरज आहे किंवा बाजारपेठ हे करण्याची गरज आहे किंवा त्याचं सर्वेक्षण करण्याची गरज आहे. हे सगळं जे आहे ते शेती आणि शेतीशी रिलेटेड जे प्राथमिक उद्योग येतात, काही द्वितीय क्षेत्रामध्ये येतात, त्या अंतर्गत हा प्रश्न आपण इथे सॉल्व्ह करू शकतो उद्योग या थीमच्या अंडर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28. खाली दिलेल्या पर्यायातील संयुक्त संस्थानातील सर्वात लांब नदी कोणती? अगेन मागाशी आपण बघितलं नदी प्रणालीचे किती प्रकार? 3. महाराष्ट्र, भारतीय आणि जागतिक. ठीक आहे. हा प्रश्न पण कशामध्ये येईल? नदी प्रणाली. आणि याच्या अंतर्गत तीनही थीम आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित कव्हर करायचे आहेत. कुठल्या कुठल्या? महाराष्ट्र, भारत आणि जागतिक. ओके. पुढे प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या बाबतीत 2011च्या जनगणनेनुसार बरोबर आहेत? आणि खाली 4 विधानं दिली. अगेन हे काय? जनगणना म्हणजेच काय? लोकसंख्या. या टॉपिकच्या अंतर्गत हा प्रश्न पाहायला भेटतो आपल्याला इथं. आतापर्यंत आपण किती बघितले? 3रा प्रश्न हा लोकसंख्येवरचा. पुढे प्रश्न क्रमांक 30. चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो? आता दगडी कोळसा हे काय? खनिजाचा प्रकार आहे आणि खाली 4 ठिकाणं दिलेली आहेत. हे कशामध्ये येतं? खनिजे या थीमच्या अंतर्गत हा प्रश्न येतो. ओके. आता इथे आपण पाहू शकतो की विविध जे प्रश्न विचारले गेलेले आहेत आजपर्यंत त्याचा एक ओव्हरव्ह्यू. आता इथे आपण पाहू शकतो 2024 ज्याचा आपण आता अनालिसिस केलं. पहिला प्रश्न शेतीवर होता, दुसरा मानवी भूगोल, राष्ट्रीय उद्याने, जलसिंचन, खडक, लोकसंख्या, मानवी भूगोल, नदी प्रणाली, लोकसंख्या, राजकीय भूगोल, उद्योग, नदी प्रणाली, लोकसंख्या आणि खनिजे. आता इथं आपल्याला पाहायला भेटतं की लोकसंख्या इथे एकदा आहे, इथं एकदा आहे आणि इथे एकदा, म्हणजे 3 प्रश्न लोकसंख्येवर विचारले गेलेले आहेत. तसेच नदी प्रणालीवर 1, 2 आणि 3 आणि 4 प्रश्न हे नदी प्रणालीवर, म्हणजे 3 अधिक 4 बरोबर 7 प्रश्न हे फक्त आणि फक्त 2 टॉपिकवरून विचारले गेलेले. म्हणजे 15 पैकी 7, म्हणजे ऑलमोस्ट 45 to 50% वेटेज ह्या फक्त 2 ह्याला 2024च्या पेपरमध्ये दिलं गेलेलं बघितलं आहे. आता हे फक्त 2024 पुरतंच आहे का? हे नाही. तर आपण जर हे बघायला गेलो तर 2016 पासून ते 2024 पर्यंत हे जे ॲरोज दिसतात त्या ॲरोवरून आपण ओळखू शकतो की किती वेळा एकच थीम अशी रिपीट झालेली आहे आणि त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन इथं आलेले आहेत. म्हणजे एक थीम जर अशी विचारली गेली तर नेक्स्ट टाइम त्याच्याच आजूबाजूचा प्रश्न, नेक्स्ट टाइम त्याच्या बाजूचा प्रश्न, नेक्स्ट टाइम त्याच्याशी रिलेटेड अजून थोडा वेगळा प्रश्न, पण थीम एकच. ठीक आहे. तर भूगोलचे जे वेगवेगळे जे टॉपिक आहेत हे सगळे टॉपिक असे वाचत बसायचे का? नाही. तर त्यातल्या ज्या मेन महत्त्वाच्या थीम आहेत, ज्या काही 1-2 महत्त्वाचे असतात आणि बाकीचे जे असतात त्याच्यावर जास्त फोकस द्यायचा, आणि जे इरिलेव्हंट असतात त्याच्यावर जरा थोडं कमी लक्ष दिलं तरी चालेल. ठीक आहे. आता आपण इथं बघू शकतो की 2024च्या पेपरचं जर इथं ॲनालिसिस करायला गेलं आपण तर शेती हा असा प्रश्न आहे की जो रिपीटेड थीममधून नाही. पण जर खाली बघायला गेलं तर मानवी भूगोल, त्याच्या आधी 2023च्या प्रश्नपत्रिकेत 15वा क्वेश्चन हा मानवी भूगोलाशी रिलेटेड होता. म्हणजे मानवी भूगोल जर इथं आपण परफेक्ट केलं असतं तर त्याच्यावरून हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकलो असतो, नक्कीच करू शकलो असतो. अगेन हा पण क्वेश्चन आपला मानवी भूगोलाचा दुसरा प्रश्न हा पण आपला क्वेश्चन सॉल्व्ह झाला असता. राष्ट्रीय उद्याने हा तिसरा प्रश्न जो आहे 2024चा, तो राष्ट्रीय उद्याने ही थीम 2021च्या प्रश्न क्रमांक 10 मध्ये कव्हर झाली होती. ठीक आहे. जो 10वा प्रश्न विचारला गेला तो भूगोलाच्या सिरीजमधला, त्याच्या ह्याच्यात जर आपण राष्ट्रीय उद्याने जर परफेक्ट केली असती तर 2024चा हा प्रश्न आपल्याला इथे सॉल्व्ह करता आला असता. नदी प्रणाली, आता नदी प्रणालीवर तर इथं किती क्वेश्चन बघितले आपण? 4 क्वेश्चन बघितले, जे की आधी पण विचारले गेलेले 2023ला इथे जो प्रश्न विचारला त्याच्या आधी पण इथे विचारले गेलेत की नदी प्रणालीवरची धरणे कुठले आहेत किंवा नदी प्रणाली. ठीक आहे. किती वेळा हे रिपीट झालेलं आहे. अजून आपण इथं बघू शकतो की नदी प्रणालीवरच आधारित
आधीच्या पण ह्याच्यामध्ये इथं नदी प्रणाली आपल्याला दिसते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जर अजून याच्याशी रिलेटेड बघायला गेलं तर इथं नदी प्रणालीशी आपण क्वेश्चन बघू शकतो. ठीक आहे. इथं नदी प्रणालीशी रिलेटेड क्वेश्चन बघू शकतो. इथून जर आलं तर इथं नदी प्रणालीवर क्वेश्चन आपल्याला पाहायला भेटतोय. म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येक वर्षी नदी प्रणाली वर प्रश्न विचारलाच गेलेला आहे. इथं नदी प्रणालीवर प्रश्न दिसतो आपल्याला. ठीक आहे. म्हणजे नदी ह्या टॉपिकला आपण किती वेटेज दिलं पाहिजे याच्यावरून आपल्याला अंदाज येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं खडक, खडक ही थीम पण अशीच आहे की खडकावर पण आत्तापर्यंत खूप वेळा प्रश्न, खूप म्हणजे खूप वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. आता खडकावर जर आपण प्रश्न बघायला गेलं तर 2020चा हा प्रश्न क्रमांक 2 हा पण खडकावर रिलेटेड आहे. त्याच्यानंतर हा 2020चाच 11वा प्रश्न पण खडकावर रिलेटेड आहे. त्याच्यानंतर 2019चा 5वा प्रश्न खडकाशीच रिलेटेड आहे. ठीक आहे. म्हणजे ते भूरूपशास्त्राचे वेगवेगळे जे खडकाचे प्रकार आहेत किंवा तिथं जे कुठले एक विशेष खडक आढळतात. हा आता इथं आपण बघू शकतो की 2019चा हा प्रश्न पण खडकावरच आधारित आहे. म्हणजे हे इतके जे रिपीटेड थीमच्या म्हणजे त्याच्या इर्दगिर्द जे प्रश्न विचारले जातात, म्हणजे आपण जर एकदा जर खडक हा टॉपिक जर व्यवस्थित जर आपण अभ्यास केला तर पुढच्या वर्षीचे खडकाचे प्रश्न हे त्याच्यावर आधारितच आपल्याला सुटू शकतात. ठीक आहे. त्यानंतर लोकसंख्या, लोकसंख्या या टॉपिकवर तर आपण किती क्वेश्चन बघायचे. आता लोकसंख्येवर आपण इथं पाहू शकतो की लोकसंख्येवरच आधारित 21चा 5वा क्वेश्चन आहे आणि त्याच्यावरच आधारित 11वा क्वेश्चन आहे 2018चा. ठीक आहे. म्हणजे 2018ला विचारलं गेलेलं आहे, 21ला विचारलं गेलेलं आहे. बरं फक्त एवढंच आहे का? नाही, अजून इकडं पण लोकसंख्येचे आपल्याला भरपूर वेळा रिपिटेशन पाहायला भेटतं. आता इथं लोकसंख्या प्रश्न पाहायला भेटतो आपल्याला 2020ला. तोच लोकसंख्याचा टॉपिक इकडं पण पाहायला भेटतो 16ला. 2016चा 11वा प्रश्न, तोच लोकसंख्या इकडं 18चा 11वा प्रश्न. ठीक आहे. म्हणजे लोकसंख्या हा जर टॉपिक आपण व्यवस्थित केला तर आपल्याला 2 ठिकाणी तो उपयोगाला येतो. एक तर भूगोल आणि दुसरी गोष्ट इकॉनॉमी. पण भूगोलात सुद्धा त्याच्यावर आधारित किती प्रश्न हे आपण इथं बघितले. म्हणजे एकाच वर्षात इथे त्यांनी 3 प्रश्न आपल्याला विचारलेले पाहायला भेटले. ठीक आहे. 3 प्रश्न इथं विचारले गेलेले. मग हा प्रश्न आपण ह्याच्यानं सॉल्व्ह करू शकतो. मानवी भूगोल हे तर बघितलं आपण, थीम ॲज इट इज रिपीट झालेली. नदी प्रणाली हे तर 7 क्वेश्चन तर आपण ॲज इट इज बघितले. आता खनिजे, खनिजे हे थीम 2023ला तिसऱ्या प्रश्नात आपल्याला खनिजं विचारली होती, त्याच्यावरून आपण सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे इथं जर आपण जर पाहायला गेलं तर शेती हा जर एक प्रश्न सोडला तर बाकीचे ऑलमोस्ट 14 प्रश्न हे रिपीटेड थीममधून होते. म्हणजे त्या थीमवर आधी कधी ना कधी तर प्रश्न विचारला गेलेला आहे. ठीक आहे. आणि तो पण खूप वेळा विचारला गेलेला आहे. म्हणजे क्वचित असे एखादी दुसरी थीम आहे की ज्याच्यावर कमी वेळा प्रश्न विचारले गेलेले, पण बऱ्यापैकी प्रश्न विचारले गेलेले आहेत. मग आपण जर जे 2016 ते 2023 ह्या जर प्रश्नपत्रिकांच्या थीमचा नीट आणि सखोलपणे अभ्यास केला असता तर त्याच्यावरून 2024ची परीक्षा क्रॅक करणं आपल्याला किती अवघड गेलं असतं. इथं समोर दिसते म्हणजे ऑलमोस्ट 14 प्रश्न, 15पैकी 14 प्रश्न जर आपले रिपीटेड थीममधून येत आहेत तर आपल्याला कम्पॅरेटिव्हली इथं एक एज भेटते. ठीक आहे. आणि भूगोलाचे किती टॉपिक आहेत, केवढं मोठे पुस्तक आहेत. सौदी सरांचं पुस्तक आपण बघितलं तर त्याचे खूप जास्त पेजेस आहेत. मग ते टॉप टू बॉटम वाचत बसायचं नसतं, कवर टू कवर कुठलं पेज वाचत बसत नाही. जे रिपीटेड थीम आहेत आणि ज्याच्यातून प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहेत किंवा ज्याच्याबद्दल आधी कधीतरी विचारलं गेलेलं आहे तोच टॉपिक सखोलपणे करायचा. याचा अर्थ असा नाही की दुसरे करायचे नाहीत, पण ते टॉपिक जर सखोलपणे केले आणि मग उरलेल्या वेळात जर राहिलेले टॉपिक केले तर मग हे आपल्याला म्हणजे इथं जर 80% आपण एफर्ट टाकले आणि इथं 20% एफर्ट टाकले तर आपला रिझल्ट हा नक्कीच चांगला असेल. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. हे तुम्ही ॲनालिसिस पाहू शकता किंवा आपण तुम्ही स्वतः पण पेपर घेऊन बसू शकता. 2016पासून ते 2024पर्यंतचे पेपर घ्यायचे आणि त्याच्यातलं असं एक एक करून तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही थीम ठरवा. आता हे मी ठरवलेले थीम आहे, तुम्ही स्वतः थीम ठरवून पण तुम्ही ॲनालिसिस करू शकता आणि त्याच्यातसुद्धा तुम्हाला एक सिमिलर पॅटर्न दिसेल आणि तुम्ही त्याच्यावरून अभ्यास करू शकता. ठीक आहे. आय होप यू लाईक इट. थँक्यू.